नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे BPMSच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत गावठाण एरिया, म्हणजेच ज्याला आपण कंजेस्टेड एरिया म्हणतो, त्यामध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंगची परमिशन कशी काढायची. तर हा एक छोटा प्लॉट आहे, ज्याचा एरिया आहे तो 102.41 स्क्वेअर मीटर आहे. ग्राउंड स्ट्रक्चरच असल्यामुळे याचा बिल्टअप एरिया हा 74.67 स्क्वेअर मीटर आहे. नॉर्थ याची उजवीकडे आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. ओके, त्यामुळे थोडंसं वास्तुशास्त्र म्हणजे ईशान्याला लिव्हिंग रूम आणि किचन आहे, हे आग्नेयाला घेतलेलं आहे. म्हणजे हे दोनच मी जास्त करून फॉलो करतो. ओके, तर आता आपण BPMSच्या वेबसाईटवर जाऊ आणि फॉर्म भरायला सुरुवात करू. BPMSच्या वेबसाईटवर आल्यावर आपल्याला या टीपी क्लायंट प्रोजेक्टमध्ये जाऊन न्यू प्रोजेक्ट करायचा आहे आणि तिथे आपण माहिती भरायला सुरुवात करणार आहे. न्यू प्रोजेक्ट आज थोडंसं साईट रिलोड व्हायला थोडासा वेळ घेते. ओके, आता हा जो प्रोजेक्ट डिटेल्स आहे याच्यामध्ये आपण आता प्रोजेक्ट डिटेल भरायला सुरुवात करू. नेम ऑफ सर्व्हिस बिल्डिंग डेव्हलपमेंट. स्पेशल स्कीम काय नाही आहे, सब टाईप पण काय नाही आहे. एजन्सी आपली इम्प्लिमेंटेशन करणारी प्रायव्हेटच आहे. प्रोजेक्ट नेम आपण देऊ रेसिडेन्स इन कंजेस्टेड एरिया. साईट ॲड्रेस तुमचा जो काही आहे तो डिटेलमध्ये एकदम भरायचा आहे. सर्वे नंबर वगैरे सगळे त्याच्यात टाकायचं आहे. मी आता एक टेम्पररी नुसतं हे टाकतो. इथून आपल्याला पार्ट प्लॅन आणि गुगल इमेज आपल्याला इथून सिलेक्ट करून म्हणजे इथून अपलोड करायचे आपल्याला. गुगल इमेज ओपन करू. ही टेस्टच आहे, यातले काही डॉक्युमेंट काही खरे नाही आहेत. तालुका तुमचा जो काही असेल तो घाला. हा आहे तो आमचा मिरजच आहे. रेग्युलरायझेशन ऑथोराइज्डच आहे. टाईप ऑफ डेव्हलपमेंट हा ॲक्च्युली आहे डिटॅच. जरी आपला प्रोजेक्ट हा दोन्हीकडे घासून असला, आता गावठाणमधला नियम काय म्हणतोय, आता समोर आहे हा 6 मीटरचा रोड मी कन्सिडर केला आहे. 6 मीटरच्या आतील जर रोड असेल तर ते रोड सेंटरपासून आहे ते नियम, ते तुम्ही बघून घ्या. 2.25 वगैरे सोडायला लागतात. आत्ता आपण सोडले हे 1.5 मीटर सोडले पुढून आणि मागून सुद्धा. ॲक्च्युली 6 मीटरचं असेल तर पुढून 1 मीटर सोडावं लागतं आणि तिन्हीकडे आपला हे 15 मीटरच्या आतच आहे, त्यामुळे ह्याला तिन्हीकडे आपल्याला काही सेटबॅक सोडला नाही तरी चालेल. पण लाईट व्हेंटिलेशनसाठी मी थोडं फ्रंटला आणि हे थोडं रिअर साईडला हे सोडलेलं आहे ते सेटबॅक्स. ओके, आता पुढची माहिती भरू. इन्सेंटिव्ह FSI काय नाही आहे. सर्वे तुम्ही ज्या दिवशी कराल त्या दिवशी टाका. टाईप ऑफ प्रपोजल रेसिडेन्शियल आहे. ओके, नो इथे सुद्धा गॅस लाईन तर अजून नाही आहे. ओके, बाकी काय हे नो. झोन हा आहे हा आमचा 4 आहे. तुमचा जो काही असेल तो महापालिकेतून कन्फर्म करून इथे टाका. हां, हे महत्त्वाचं आहे. लोकेशन कंजेस्टेड एरिया किंवा गावठाण किंवा कोर एरिया, हे तिन्हीपैकी एक याला म्हणलं जातं. रोड डिटेल्स हा आहे तो 6 मीटर मी कन्सिडर केला, त्यामुळे ते बिलो 9 मीटर येतो. टाईप ऑफ प्लॉट हा आहे तो एरिया अंडर सिटी सर्वे, शक्यतो तोच असतो. ओके, बाकीच्या NOCs काय इथे लागणार नाही आहेत. सेव्ह अँड नेक्स्ट. तुमच्या काही समजा एक्स्ट्रा NOCs असतील तर त्या तिथे भरून तुम्ही हे करू शकता. थोडंसं वेळ लागतं आज. हां, ओके, आज थोडीशी स्लो झालं साईट. ओके, आता हे NA परमिशनचं तुम्हाला माहिती आहे. जर ह्याचं NA नसेल तर तुम्हाला इथे येस करून तुम्हाला ते एकदा वन टाईम जो कन्व्हर्शन प्रीमियम आहे तो तुम्हाला इथे भरायचा आहे. मी आता इथे नो करतो. सेव्ह अँड नेक्स्ट. इथे ओके करायचं आहे. आता हा प्लॉट डिटेल हा आहे तो रेसिडेन्शियल झोन R1 येणार. यूज आहे ते एनी रेसिडेन्स. तुमचा सर्वे नंबर वगैरे काय असेल तो इथे कन्फर्म करून भरा. सॉरी, आता हे एवढंच म्हणजे टेस्टसाठी आहे, त्यामुळे मी एवढंच भरतो.
ओके, आता हा एरिया आहे तो तुमचा ह्याच्यावर जो असेल उतारावर तेवढा इथे भरा. मी हाच आहे तो मी कॉपी पेस्ट करून घेतो इथे. कॉपी जो मिनिमम आहे ना, म्हणजे उतारावर जो असेल तोच, म्हणजे थोडक्यात जो मिनिमम आहे तो फायनल करतात. ओके ओके, हा एवढा 102.41 तालुका आमचा हा आहे. तुमचा काय जो असेल तो इथे भरून घ्या. लोकेशन आता हे गाव भागात येते, मग मला हे थोडंसं ओके, हा एरिया आमचा तो थोडा ह्याच्यातला येतोय, कंजेस्टेड एरियामध्ये येतोय. लोकेशन सॉरी, लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड टाकायचं आहे. इथं हा UPI नंबर उतारावर असतो, तो सिलेक्ट करून भरा. सॉरी, मल्टिपल नाही, इंडिव्हिज्युअल. तुमचे जो काही टाईप असेल तो इथे भरा. ॲप्लिकंट नेम इथे मी माझंच टाकून घेतो, फारच वेळ घेते. ओके, आणि काय राहिले का चेक करू. ओके, सेव्ह करू. हे बहुतेक 74 आहे. हे मी नेहमी माझ्या त्यात घोळ होतोय. 72चं 74चं 72 होतंय. आता व्हायला पाहिजे. ओके, पुन्हा तोच फॉर्म उघडलेला आहे. नेक्स्ट करू आपण. आता आपल्याला हायर FSI काय लागणार नाही आहे. DP रोडचं सुद्धा काय आपलं अफेक्ट झालं नाही आणि TDR पण काय आपण घेणार नाही. आता बेसिक FSI इथं आपला किती कन्झ्युम झाला आहे, 74.67 कॉपी. कंट्रोल V. ओके, 7 नेक्स्ट. ओके, आता इथे बिल्डिंगचे डिटेल्स भरून घ्यायचे. बिल्डिंग नेम आपण तोच मग असंच देऊ, रेसिडेन्स. कंजेस्टेड एरिया. नंबर ऑफ फ्लोर ग्राउंड स्ट्रक्चर्स आहे 1.3. रेसिडेन्शियल सिंगल फॅमिली. नंबर ऑफ टीनामेंट्स 4. विजिटर 1. आणि ते फ्लोअरचं माहिती भरायचे. ग्राउंड फ्लोअर, उंची 3 मीटर. फ्लोअर यूज रेसिडेन्शियल, हा ग्राउंड फ्लोअर आहे आणि ते नंबर 0 द्यायचा आहे आणि ते सेव्ह करायचं. ओके, थोडीशी स्लो आहे साईट, बहुतेकच ट्रॅफिक भरपूर असणार आहे. ओके, इथे हे नेक्स्ट करायचं आहे आणि मॅप टू लिस्ट इथे एकदा चेक करायचं आहे प्लस साईनवर. 3.3 फायनल सबमिट. आणि इथं हा मेसेज आला की समजायचं आपण आता TP क्लायंट ओपन करून त्याच्यातून ऑटोकॅडचं ट्रेसिंग करू शकतो. तर तो नाही आला तर मग आपल्याला पुन्हा एकदा हे सबमिट करायला लागतं. आज थोडंसं स्लो आहे वेबसाईट. हां, ओके. आता मी TP क्लायंट ओपन करतो आणि त्याच्यातून लॉग इन करून घेतो. लॉग इन. आता तो प्रोजेक्ट ID, कोड आणि नेम सगळे ते जनरेट झाले. ओपन करायचं आहे. हां, हे आपले आले बघा, माहिती आल्या. आता इथे हे ड्रॉइंगचं आपलं हे आहे, लिस्ट आहे. ज्यावर राईट क्लिक करून ब्राउज करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही हा फोल्डरच तयार केला आहे. प्लॅन ओपन. ओके, ओके करून पुन्हा याच्यावर डबल क्लिक करायचं आहे. त्याच्या आधी मी हे
आता येस करू, नाहीतर ते दोन दोन ड्रॉइंग कन्फ्युजन होतं. हां, ॲप्लिकेशन लोडेड सक्सेसफुली. तर आपले हे टीपी क्लायंटचे हे आपले पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट मार्क प्लॉट बाउंड्रीज. टीपी क्लायंट प्लॉट मार्क प्लॉट बाउंड्रीज. मी रेक्टँगलनं ड्रॉ करणार आहे. F3 दाबून एंड पॉईंट सिलेक्ट करू. ओके, हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. तर मी हे इरेज करतो, हे सुद्धा आपल्याला काही लागणार नाही आहे. ओके, आपला दुसरा पॉईंट आहे क्रिएट प्लॉट साईड फ्रंट. आपण F3 एंड पॉईंट. ओके, हा एक एंड पॉईंट आणि हा एक एंड पॉईंट. एंटर. पुन्हा त्याचं टीपी क्लायंट प्लॉट क्रिएट प्लॉट साईड रेअर. पुन्हा F3 एंड पॉईंट. ओके, हा एक पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट. एंटर. पुन्हा जो टीपी क्लायंट प्लॉट क्रिएट प्लॉट साईड लेफ्ट साईड प्लॉट सिलेक्ट करायचा आहे. ब्लॉक रेफरन्स F3 दाबून एंड पॉईंट सिलेक्ट करून हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. एंटर. ही लेफ्ट झाली. त्यानंतर आपल्याला प्लॉट क्रिएट प्लॉट साईड ही राईट साईड. आपल्याला ही ब्लॉक रेफरन्स F3 एंड पॉईंट. ओके, हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. ओके, त्यानंतर रोडचा असणार आहे मार्किंग ऑफ रोड. टीपी क्लायंट रोड मार्क मेन रोड. हा सिटी रोड आहे जो 6 मीटर आहे. ओके, कोणत्या साईडला आहे विचारते, फ्रंट साईडला आहे. स्टार्ट पॉईंटसाठी आपल्याला स्नॅपच्या सेटिंगमधून आपल्याला हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. एंटर. आणि हा आपला 6 मीटर वाईड रोड मार्क झाला. याचं टेक्स्ट मी इकडे शिफ्ट करतो आणि हे सुद्धा टेक्स्ट थोडंसं खाली घेतो. त्यानंतर आहे आपल्याला मार्किंग ऑफ बिल्डिंग बाउंड्री. टीपी क्लायंट बिल्डिंग मार्क बिल्डिंग बाउंड्री. जे आपण नाव दिलेलं बिल्डिंग नेम तेच आलेलं आहे. के रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. त्यानंतर काय आपल्याला करायचं आहे, मार्किंग ऑफ फ्लोर बाउंड्री. टीपी क्लायंट बिल्डिंग मार्क फ्लोर बाउंड्री. रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. सिलेक्ट बिल्डिंग पॉली ग्राउंड फ्लोर. ओके, त्यानंतर मार्किंग ऑफ FSI. टीपी क्लायंट फ्लोर मार्क FSI रेसिडेन्शियल FSI. प्रपोज्डच आहे, हा मी ड्रॉ करणार आहे. F3 एंड पॉईंट. ओके, तर जे पॉईंट्स तुम्हाला हवे आहेत ते मार्क करून घ्यायचे. सी एंटर. ओके, हा ग्राउंड फ्लोर आपला मार्क झाला आहे. त्यानंतर काय, प्लिंथ. टीपी क्लायंट फ्लोर मार्क FSI प्लिंथ इंटिमेशन. सिलेक्ट बिल्डिंग पॉली ग्राउंड फ्लोअरच्या आत मार्क करा म्हणतोय. ड्रॉ करणार आहे. F3नं एंड पॉईंट्स ऑन करून जेवढी आपली प्लिंथ आहे सी एंटर, म्हणजे ती बाउंड्री क्लोज होऊन जाते. आता रेफरन्स पॉईंट्स. टीपी क्लायंट बिल्डिंग मार्क रेफरन्स. शक्य तुम्ही स्टेअरकेसमध्ये देतो, तुम्हाला जिथं सोपं वाटत असेल तिथं तुम्ही करा. FSIच्या आत, या FSI लाईनच्या आत 2 पॉईंट्स कुठेही मार्क करू शकता. रेफरन्स झाल्यावर आपल्याला स्टेअरकेस मार्क करायचे. टीपी क्लायंट फ्लोर स्टेअरकेस अँड इट्स कॉम्पोनंट मार्क स्टेअरकेस. नॉर्मल स्टेअरकेस आहे, रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे.
हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट. त्यानंतर पुन्हा टीपी क्लायंट फ्लोअर मार्क स्टेअरकेस अँड इट्स कॉम्पोनंट मार्क फ्लाईट रेक्टँगल ड्रॉ करणार आहे. हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट आपला ही एक फ्लाईट मार्क झाली. त्यानंतर पुन्हा ही दुसरी फ्लाईट मार्क झाली. ही एक झाली, ही एक, अशी दोन सेपरेट करायची. टीपी क्लायंट फ्लोअर स्टेअरकेस आपल्याला ट्रेड मार्क करायचे आहेत. आता इथलं इथपर्यंत घेऊ आणि हा जो ट्रेड आहे तो मी इथून ते इथपर्यंत हे दोन, हा एक ब्लॉक आणि हा एक ब्लॉक, तर मी हे कॉपी करतो. ओके. स्टेअरकेस आपलं अजून काय राहिले? टीपी क्लायंट फ्लोअर मार्क स्टेअरकेस ट्रेड झाला. आता मिड लँडिंग रेक्टँगल. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं? मार्क फ्लोअर लँडिंग रेक्टँगल. ओके. स्टेअरकेस आपलं मार्क झालं. स्टेअरकेस झाल्यावर मार्किंग ऑफ कार्पेट एरिया. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क कार्पेट एरिया. सिलेक्ट बिल्डिंग, सिलेक्ट फ्लोअर. ओके. याला आपण नाव द्यायचं आहे कार्पेट एरिया. काही पण देऊ शकता. जर जे ग्राउंड फ्लोअर वेगळा असेल तर ग्राउंड फ्लोअर कार्पेट वगैरे असं तुम्ही नाव देऊ शकता. ड्रॉ करणार आहे. यातलं मला परपेंडिक्युलर एक लागणार. आपला जेवढा कार्पेट एरिया आहे तेवढा इथे मार्क करून घेऊ. इथपर्यंत आहे आणि सी एंटर. एकदा याच्यावर क्लिक करून बघू आपलं. हां, कार्पेट एरिया मार्क झाला. कार्पेट एरियानंतर मार्किंग ऑफ टेलिकॉम रूम. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क टेलिकॉम रूम. अदर साइज ड्रॉ. ओके. हे ऑड शेपची जिन्याखाली मार्क करून सी एंटर. आणि याचं जे टेक्स्ट आहे ते पॉईंट पायनं कमी करतो. टेलिकॉम रूम झाली. मार्किंग ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ रूम्स. टीपी क्लायंट फ्लोअर मार्क रूम. हॅबिटेबल रूम ही आपण रेक्टँगलनंच ड्रॉ करणार आहे. लिव्हिंग रूम करून घेऊ आणि याला नाव द्यायचं आहे लिव्हिंग रूम. त्यानंतर आपण इथून ते इथपर्यंत याला नाव देऊ बेडरूम. आता आपल्याला किचन मार्क करायचं आहे. त्यासाठी आपल्याला किचनचं वेगळं त्यांनी फंक्शन दिलंय. ड्रॉ. सी एंटर. ओके. किचन झाले. आता आपण मार्क करू बाथ आणि WC. मार्क WC. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे. स्टार्ट पॉइंट आणि एंड पॉइंट WC. हे पण स्केल 25. टीपी क्लायंट फ्लोअर सॅनिटायझेशन मार्क बाथरूम रेक्टँगल. इथून ते इथे याला मी ही मॅश प्रॉपर्टीकडे करू. ओके. आपल्याला हे पॅसेज आहे तो सुद्धा मार्क करायला लागणार आहे. मार्क पॅसेज यापैकी आपल्याला 3 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. कवर टेकन इन FSI. ड्रॉ करायचा आहे.
नेक्स्ट पॉईंट आपला डोअर अँड विंडो. टिपिकल अँड फ्लोअर क्रिएट डोअर रेक्टँगल ते इथंपर्यंत उंची 2.1च आहे. नेम याला देऊ आपण D1. त्यानंतर हे एक ओपनिंग आहे, ते इथे O एंटर. त्यानंतर आपल्याला हे एक आहे, ते इथंपर्यंत उंची तेवढीच आहे. याला नाव देऊ आपण E2. याला सुद्धा आपण नाव देऊ D2. हे सुद्धा आपलं D2 एंटर. आता हे टॉयलेट्सचे D3 एंटर. D3 एंटर. डोअर्स झालेत. आता आपण विंडोज मार्क करू. टिपिकल अँड फ्लोअर क्रिएट व्हेंटिलेशन और विंडोज. व्हेंटिलेटर हा आपण आधी करून घेऊ. त्याची उंची आहे 0.9 एंटर. नाव देऊ आपण याला V. हेच कॉपी केलं तरी चालते. सॉरी, याला आपल्याला नाव द्यावं लागेल टिपिकल अँड डोअर .9. सॉरी, उंची इथे आपल्याला 0.9 करायची होती. इथे पण 2 खिडक्या दिल्या असत्या. बघूया काही प्रॉब्लेम आला तर. रेक्टँगल हा स्टार्ट पॉइंट, हा एंड पॉइंट 1.5 आहे. याला आपण नाव देऊ W1. ही सुद्धा 1.5 एंटर. W1 एंटर. W2. ओके, डोअर विंडो झालं आपलं. बाल्कनीज काय नाही आहेत. आता मार्किंग ऑफ बिल्डिंग इन प्लॉट. टिपिकल अँड प्लॉट मार्क बिल्डिंग इन प्लॉट. ओके, इथून ते इथंपर्यंत एक लाईन घेतली. ओके केलं. एक इंटरनल पॉइंट सिलेक्ट केला आणि हे एंटर केलं. आता आपल्याला हा जो प्लॉट एरिया आहे, ब्लॉक रेफरन्स इथे बघा. टिपिकल अँड प्लॉट बाउंड्री आपण सिलेक्ट केलाय आणि हे सुद्धा टेक्स्ट सिलेक्ट करू. रोड सिलेक्ट करू आणि हा सुद्धा रोड सिलेक्ट करू आणि हा आपण इकडे मूव्ह करून घेऊ. आता मला त्याचा रेफरन्स कसा सापडणार, त्यासाठी काय करायचं, इथून ते इथं पण मूव्ह करू. त्याला M एंटर P एंटर करायचं आणि हा आपला आधीचा जो कॅडमध्ये आपण प्लॉट बाउंड्री मार्क केलेली तीच इथे सिलेक्ट झाली. मग जर डायमेन्शन बघितला 0.533. ओके, एवढंच आहे. नेक्स्ट पॉईंट बघू. ड्रॉ सेक्शन व्ह्यू. टिपिकल अँड बिल्डिंग ड्रॉ सेक्शन व्ह्यू. सिलेक्ट बिल्डिंग. आपण ही बिल्डिंग सिलेक्ट केली. एंटर एंटर. हा मूव्ह करून वर घेतला. सेक्शन ड्रॉ झाला आपला. सेक्शन ड्रॉ झाल्यावर OHT आपल्याला मार्क करायचं आहे. टिपिकल अँड बिल्डिंग मार्क OHT. नॉर्मलच आहे तो. आपण इथून ते इथपर्यंत मार्क करू. उंची 1.2 लिटर 5000 एंटर.
एवढी लागत नाही सेफर साईडला जी. नंतर नॉर्थ डिरेक्शन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग टिपिक लँड प्लॉट अदर्स मार्क नॉर्थ डिरेक्शन. ही आपण साईड प्लॅनलाच टाकू आणि याला रोटेट करून घेऊ. पेट नॉर्थ झाली. नॉर्थ झाल्यावर टेरेसेस काय नाही आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग टिपिक लँड बिल्डिंग मार्क रेन वॉटर हार्वेस्टिंग. ओके हे झालंय. त्यानंतर आता आपण जनरेट करून बघू. जनरेट टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट. हे मी थोडं बाजूला घेतो. एंटर करतो आता, कारण हे A0 A1 काय आपल्याला लागत नाही. आपल्याला A3 मध्ये आपलं काम होऊन जातं. पण आता ते मी शीट अरेंज वगैरे काय करणार नाही. हे अशी का लाईन आल्यात काय डायमेन्शन लाईन आहेत का काय ह्या. होय 0 0 0 जॉब्स बघूया आता काय काय फेल वगैरे आला असेल तर ते सॉल्व करू. रेसिडेंस इन कंजेस्टेड एरिया. ओके 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 ओके. काय नाही फेल तर काय आलेलं नाही. मला तर पार्किंगची शंका होती, ते काय आलेलं नाही आहे. ओके आपला 102.41 आहे प्लॉट एरिया. आता एरिया कॅल्क्युलेशन कसं आहे. टोटल पी लाईन एरियाचा जो 1.5 आहे तो 153.615 आपल्याला अलावेबल आहे. पण आपलं ग्राउंड स्ट्रक्चर असल्यामुळेच आणि त्याचं हे 60% आपल्याला इथे एवढं मिळते. म्हणजे टोटल आपल्याला 198 पैकी जवळपास 75 स्क्वेअर मीटर आपला एरिया कन्झ्युम झाला आहे. 0.72 म्हणजे एक पण FSI कन्झ्युम झालेला नाही आहे. काही प्रॉब्लेम नाही. 3.3 ग्राउंड फ्लोअर. ओके नंतर स्टेअरकेस. ओके FSI काही प्रॉब्लेम नाही. टिनामेंट ओके. कार्पेट एरिया ओके. पार्किंग नॉट रिक्वायर्ड आहे 0. 3.3 टेलिकॉम रूम पण आहे. ओके आले काय प्रॉब्लेम नाही. जवळपास 200 स्क्वेअर मीटर पर्यंत आपल्याला कन्झ्युम करता येते. ओके तर सर्वांचे मनापासून आभार हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.